नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी म्हणजेच पंचमीला साजरा केला जातो. या दिवशी सापाची पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच नाग हे शिवशंभूचा अलंकार असल्यामुळे सापाची पूजा केल्याने शक्ती संपत्ती मिळते, मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात. नागपंचमीच्या दिवशी महिला विधिवत वारुळाची पूजा करतात आणि सर्पदेवाला दूध अर्पण करतात. जाणून घेऊयात नागपंचमीचे थोडक्यात महत्त्व, पूजाविधी. सुरुवातीला आपण पाहूयात नागपंचमीचे महत्त्व. हिंदू धर्मात सापाला देवाचे स्थान आहे, म्हणून नागपंचमीच्या दिवशी सापाची पूजा केली जाते, त्यांना दूध अर्पण केले जाते. नागपंचमीच्या दिवशी सापाच्या पूजेसोबतच महादेवाची पूजा केल्याने जीवनातील कालसर्प दूर होतो असे म्हणतात. तसेच सापाच्या पूजेमुळे राहू आणि केतू यांचे अशुभ परिणाम देखील दूर होतात. नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया भावांसाठी उपवास करतात. भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून वाचला जावो, हे उपवास करण्यामागचे कारण आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी गावातील स्त्रिया एकत्र मिळून पारंपरिक वेशभूषा करून वारुळाला जाऊन नागोबाची पूजा करतात किंवा घरी पाटावर हळद आणि चंदन याचे नाग नागिन काढून त्यांच्या पिलांचे चित्र काढून त्यांना दूध व लाह्या, आघाडा दुर्वा याचा नैवेद्य दाखवून त्यांची पूजा केली जाते. महादेवाच्या गळ्याभोवती साप असायचा, त्याचप्रमाणे विष्णुदेव नागावर बसून असायचे. त्यानंतर गणपती आपल्या कमरेला नाग बांधत असे. पंचमी पूजाविधी. नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हावे. काही ठिकाणी ग्रामीण भागात प्रत्येक शेतात वारुळ असते, त्या वारुळाची पूजा करतात. जर शेतात वारुळ नसल्यास आजूबाजूच्या कोणत्याही वारुळाची पूजा केली जाते. वारुळावर लाह्या, फुटाणे, दूध आणि साखर ठेवून त्यांची पूजा केली जाते. बाहेर जाऊन पूजा करणे शक्य नसल्यास घरीच नागाचे चित्र काढून त्याची पूजा केली जाते. सर्वप्रथम गणपतीचे प्रतीक म्हणून सुपारीची पूजा करतात. त्यानंतर नागदेवतेचे फोटो किंवा काढलेले चित्र असेल तर त्याला एका पाटावर ठेवून पूजा केली जाते. नागदेवताला हळद, कुंकू, अक्षदा, कापसाची वस्त्रमाळ, फुले, आघाडा, दुर्वा अर्पण करतात. नागदेवतांना दूध आणि लाहीचा प्रसाद अर्पण करतात. बऱ्याच ठिकाणी या दिवशी पुरणाचे दिंड बनवतात व त्याचा नैवेद्य दाखवून आरती करतात. नागपंचमीच्या दिवशी अनंत, वास्तुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया आणि पिंगल या नागदेवतांना स्मरून त्यांना वंदन करून त्यांची पूजा केली जाते. नागदेवतांना मनोभावे वंदन करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. नागपंचमीची कथा ऐकावी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.